राज्य शासनाच्या उपक्रमाच्या अंतर्गत मधाचं गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या उमेद अभियानाच्या मध संकलन करणाऱ्या उत्पादक गटाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत। मधाचे गाव पाडगाव म्हणून शासनामार्फत जाहीर झाल्यामुळे आमच्या गावामध्ये पर्यटन भरपूर प्रमाणात वाढले। त्यामुळे आम्हाला मधासाठी पर्यटन किंवा मध विकण्यासाठी आम्हाला बाहेर गिऱ्हाईक शोधायची गरज पडली नाही। त्याबरोबर आमच्याकडे शिकेकाई, तिरफळा, तमालपत्री असे जे म्हणजे आमच्या जंगलात जे उत्पन्न मिळतं आम्हाला त्याच्यामध्ये आम्ही ते पॅकिंग करून ठेवल्यामुळे येणाऱ्या पर्यटकांना देता येते। आमचा 11/2/2021 मध्ये उत्पादक गट स्थापन झाला। आम्ही 15 महिला आहोत। आमच्या उत्पादन गटामध्ये सुद्धा आम्ही भरपूर प्रोडक्ट तयार केलेले आहे आणि जे आमच्या गावात नैसर्गिक मिळतं ते म्हणजे मधाला आमच्या इथे जास्त महत्त्व आहे। मधाचे फायदे म्हणजे मध वजन कमी करण्यासाठी, तसंच सौंदर्य प्रसाधनामध्ये पण मधाचा उपयोग करतात। जंगलामध्ये दूरवर पेट्या नेऊन त्या ठिकाणी मधमाशांच्या वसाहती तयार करून तिथे मध संकलन केले जाते। ही सातेरी मधमाशीची पेटी आहे। याच्यामध्ये 3 प्रकारच्या माशा असतात, कामकरी माशी, नर माशी आणि राणी माशी। कामकरी माशा या फक्त मध गोळा करणे, पाणी, अन्न गोळा करणे एवढं काम करतात। नर काम हे फक्त राणी माशीला अंडी देण्यासाठी मदत करणे एवढंच नराचं काम असतं। राणी माशी ही या माशामध्ये पेटीमध्ये मुख्य असते। पूर्ण राणी माशी ही पूर्ण वसाहतीला कंट्रोल करत असते। कुठल्या माशीला कोणतं काम करायचं हे फक्त राणी माशी सांगू शकते। राणी माशीचं काम हे फक्त अंडी देणं। ती वर्षभर अंडी देत असते। ज्यावेळी ती जन्माला येते त्यानंतर 15 दिवसाच्या आत तिचं मिलन होतं आणि त्यानंतर परत कधीही तिचं मिलन होत नाही। त्यानंतर ती सतत अंडी देण्याचं काम करत असते। आणि जानेवारी फेब्रुवारी महिन्यापासून फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे या 3 महिन्यामध्ये आम्ही मधाचं उत्पन्न घेतो। निसर्गामध्ये फुलोरा असेल त्याप्रमाणे आम्हाला मध मिळतो। एके वेळेला 15 दिवसांनी पण काढता येतो मध, पण एके वेळेला एक महिना पण जावं लागतं, त्यानंतर मध काढता येतो। ही मध कोटिका आहे। ह्या आम्ही 3 प्रकारचे ठेवतो आणि वरती हा टप असतो। एवढी सुपर फुल आम्हाला 15 दिवसात मध मिळतं। वसाहतीकडून 4.5-5 किलो असा मध मिळतो आणि एखाद्या वसाहतीला 2 किलो किंवा एकाला मिळत सुद्धा नाही असं पण पोझिशन असतं। तसा निसर्गामध्ये फुलोरा असेल त्याप्रमाणे आम्हाला मध या वसाहतीपासून मिळतं। या उत्पादक गटाच्या माध्यमातून आज महिला जवळपास 50 ते 60 किलो मध वर्षाकाठी जमा करतात। त्यातून त्यांना चांगलं उत्पन्न मिळतं। उत्पन्न गटामुळे आम्हाला नाही म्हटलं तरी महिना कणकणी 8-10 हजार रुपयाचा फायदा होऊन जातो। महिलांसाठी भरपूर प्रमाणात रोजगार मिळाला आणि उत्पन्न गटामुळे आम्हाला भरपूर प्रमाणात उत्पन्नही मिळतं आणि ओळखही वाढली आणि आमच्या मधाचा व्यवसाय किंवा आमचे बाकीचे प्रोडक्ट्स आहेत त्यांच्यासाठी आम्हाला बाहेर गिऱ्हाईक शोधण्याची गरज पडली नाही। ट्रेनिंग पण आम्हाला त्यांनी दिलं, त्यामुळे बाकीचे व्यवसाय करण्यासाठी उमेदने आम्हाला प्रोत्साहन दिलं, आर्थिक मदतही केली। त्यामुळे उमेदसाठी आम्ही खरोखर मनापासून धन्यवाद देतो।